झाले टम्मा साहेब दाखवते. असं फोड आलाय मला. तेल भाजले सकाळी. कुठे तर आपली पुरी तेल पिली का? ही मस्त अशी दाटसर भाजी खायला रेडी आहे. आज याचा वापर आम्ही वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत. कसं घाण होतं. शी पार्टिकल किती उडतंय. मी त्याचं कापू येत नाही. जेवढं लागणार नाही तेवढं कापू. मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आज आहे रविवार आणि रविवारचं शेड्यूल असं आहे. आज मी चपाती भाजी बनवणार होते, पण आमच्या घरातल्या सर्व मंडळी चपाती भाजी खाऊन बोर झालेले आहेत. त्यामुळे मी माझा निर्णय बदललेला आहे आणि सगळे माझ्याकडे असे उत्सुकतेच्या नजरेने बघत आहेत. त्यामुळे त्यांना काहीच माहिती नाहीये मी काय बनवणार आहे. तर मंडळी, मी आज बनवणार आहे पुरी भाजी. पुरी भाजी बनवणार आहे मी. अरे आता मी तुम्हाला त्यांची कंडिशन दाखवू शकत नाही, कारण ते सगळे आंघोळीमध्ये बिझी आहेत. सो सगळे खुश झाले आणि मी आज पुरी भाजी बनवते. पण माझं त्याच्या अगोदर काहीच प्लॅनिंग नव्हतं, त्यामुळे हे असं झालंय. याच्यामध्ये मी बटाटे आणि मटकी शिजवून घेतली. पुरी भाजीमध्ये आपल्या भरपूर साऱ्या भाज्या असतात, पण माझ्याकडे भाज्याच नाहीयेत, कारण रात्री बाहेर गेलो होतो, पण येताना आणलेले नाही. थोडीफार मटकी होती आणि घरामध्ये बटाटा होता. मग त्याचीच म्हटलं पुरी भाजी बनवावी आणि त्याची सुद्धा खूप टेस्टी पुरी भाजी होते. कशी बनवते चला दाखवते. आता पुरीसाठी भाजी बनवायचं म्हटलं तर भरपूर साऱ्या भाज्या लागतात, पण आयत्या वेळेस आपल्याकडे कोणतीच भाजी नसेल तर मग काय करायचं. आता बटाटा तर आपल्या घरामध्ये असतो, पण त्याच्यासाठी ही ग्रेव्ही टाईप मिक्सचर बनवायचं आहे. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी मी कांदा आणि लसूण आणि त्याच्यामध्ये एक मिरची ॲड करून मस्त भाजून घेते. तेलामध्ये हे छान लालसर भाजून घ्यायचं आणि बारीक एक कांदा चिरून घ्यायचा. अर्धा किंवा एक टोमॅटो सुद्धा घ्यायचा आहे. आता हे सर्व छान लालसर भाजल्यानंतरच आपण ते वाटून घ्यायचं आहे. कधी कधी कांदा जर कच्चा राहिला ना तर त्याचा उग्र वास आपल्या भाजीमध्ये येतो आणि ते खायला तेवढं चविष्ट लागत नाही. मिरची का टाकलेली आहे, कारण मिरचीमुळे अजून टेस्ट वाढते. एकच मिरची टाकलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं खाणार असतील तर बिगर मिरचीचं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा कमी तिखट असलेली मिरची सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे छान मिश्रण भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही खोबरं सुद्धा ॲड करू शकता जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल. आता त्यानंतर मी काय केलं, हे सर्व मिश्रण काढून घेतलं आणि थंड करायला ठेवलं. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आता हल्लीच्या मुलांना भरपूर साऱ्या की कांदा नको असतो. आता हा जर कांदा आपण अशा पद्धतीने बारीक चिरून जर भाजला ना आणि त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही ॲड केली ना तर हा कांदा दिसतही नाही आणि दाताखाली लागतही नाही. आता हे मिश्रण आहे ते मी थंड करायला ठेवते आणि थंड करून मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर जो कांदा आपण भाजायला घेतला होता ना त्याच्यामध्येच हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिश्रण परत आपल्याला छान भाजायचं आहे. माझी पद्धत अशी आहे की मी तेलामध्ये मसाला हा जी आपली ग्रेव्ही आहे ना ह्या ग्रेव्हीमध्येच आपले बाकीचे मसाले ऍड करते. काही लोक टोमॅटो ऍड करून मसाला ऍड करतात. तुम्हाला जसं सूट होईल तसं तुम्ही करू शकता, पण अशा पद्धतीने केलं तर कारण मी लाल तिखट वापरत नाहीये. लाल तिखट तर मी आणलं पण नाही, माझ्याकडे नाहीये, पण तर यांना थोडेसे लालसरपणा येण्यासाठी ना मसाल्यामध्येच हे करते. आता हा आहे आपला सांबर मसाला. जेव्हा आपल्याकडे पावभाजीचा मसाला नसेल ना तर तुमच्याकडे जे पण मसाले असतील, पनीर मसाला, मॅगी मसाला, सांबर मसाला, ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त मिक्स करायचं. याचा फक्त एक एक चमचा तुम्ही टाकू शकता. हे पण उघडा ना. शिंक आली तरी आता बघा इकडे इशिकाला हे घेऊन उभे आहेत आणि माझं काम चालू आहे. तर त्या मसाल्यामध्ये मी परत टोमॅटो भाजून घेणार आहे. जसं की मी तुम्हाला दाखवलं ना, बऱ्याच मैत्रिणी टोमॅटो सुद्धा अगोदर भाजतात, पण माझं असं म्हणणं असतं की आपण तेलामध्येच तर मसाले भाजले ना चांगल्या प्रकारे तर ते मसाले चांगले भाजले जातात आणि शिवाय आपल्या भाजीला थोडंसं तवंग सुद्धा येतो. आता मी लाल तिखट वगैरे वापरत नाही आणि माझ्याकडे नव्हतं पण त्यावेळेस, त्यामुळे मी हे सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलं. टोमॅटो चांगलं पाणी सोडल्यानंतर टोमॅटोने म्हणजे चांगल्या प्रकारे मॅश झाल्यानंतर मीठ वगैरे टाकलं, कारण आपला गॅस जर आपल्याला वाटत असेल की कमी जळावा तर ही मसाल्यासोबत आपल्याला मीठ वगैरे टाकायचं, म्हणजे टोमॅटो वगैरे लगेच बारीक होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये मी बटाटा आणि त्याच्यासोबत माझ्याकडे थोडीशी मटकीची मोड आलेली मटकी होती ती त्याच्यामध्ये टाकली आणि मस्त आपली ही भाजी रेडी झालेली आहे. बाकी याच्यामध्ये काहीच मी टाकलेलं नाही. छान टेस्ट येते. पण आता मंथ एंड आहे त्यामुळे बटर वगैरे संपलेलं आहे आणि बाजार आणणार आहे. तर ही मस्त अशी दाटसर भाजी खायला रेडी आहे. याच्यावरती कोथिंबीरचं फक्त गार्निश करणार आहे आणि माझी भाजी रेडी आहे. हो हो, तर मंडळी इथे भाजी वगैरे रेडी आहे आणि हा गोळा मळून पण रेडी. पुऱ्या अजून लाटायच्यात मला केलेली आहे. आमच्या अशा गोल 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 पुऱ्या, एकामध्ये 4 पुऱ्या आरामात होतात. शणायला आमच्या कोणती पुरी आवडते जास्त? शणाया तुला स्टार फिशची मस्त तेलामध्ये जाईल. दिसते का ते?
टम्म फुगते. याच्यामध्ये रवा ऍड केला ना तर खूप छान होते पुरी, खायला पण थोडीशी कुरकुरीत मस्त लागते. मी आज फक्त याच्यामध्ये गव्हाच्या पिठाची केलेली आहे. खूप टम्म छान फुगते आणि तेल पण पित नाही. पीठ जर घट्ट मळलं ना तर तेल अजिबात पुरी पित नाही आपली. काय घेतलं तू असं कारभार करतेस मला माहिती. हे नाही घ्यायचं म्हणून तर मी इकडे ठेवलंय. हे कोणी काढलं इकडे फ्रीजच्या खाली ठेवलं. इशू तुला पुरी खायची? पुरी अवतार बघ आमचा कसा झालाय. आम्हाला जो मम्माने मेकअप नाही केलेला. आता मी नेहमी ना गव्हाच्या पिठाचीच पुरी करते, मैद्याची करत नाहीये. कारण लहान मुलांच्या पण पोटासाठी चांगली आणि शिवाय आपल्यासाठी पण. याच्यामध्ये थोडासा रवा ॲड केला ना तर ती कुरकुरी छान अशी आहे, असे टम्म बराच वेळ सुद्धा राहते. पण मी आज याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही वेगळं. आणि कलरसाठी तुम्ही थोडेसे साखर सुद्धा ॲड करू शकता. आणि ही बघा आपली टम्म अशी झालेली पुरी. साहेबांचं बघा, त्यांना हाताने घ्यायला लावले ना आज, नाहीतर त्यांना हात असं वाढून दिलं तरच आम्ही एकदम खुश असतो. ठीक आहे, पुरी बनवले त्यात आणि पुरी अजून घ्या. तुम्हाला पुऱ्या देईल. हे घ्या. बापरे खूपच भूक लागली, सगळ्या पुऱ्या संपल्या. तर चला पटापट करून घेते, त्यांना खूप भूक लागली. सगळ्या पुऱ्या अक्षरशः साहेबांनी घेऊन गेलेल्या आहेत. त्यांचे रिॲक्शन पण बघूया आपण. पुरी भाजी आवडली का? आता भूक लागली म्हटल्यावर कसे जरी असेल तर ते खाणारच, चांगलेच बोलणं. तरी पण छान झाले. तुम्ही छान झाले नुसतं म्हटलं तरी चालेल, शनूसारखी नाही ऍक्शन केली तरी चालेल. केवढ्या जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या पुऱ्या घेतलेत आणि एकदम झटपट ही पुरी भाजी बनवलेली ही भाजी आहे बघा. खूप झटपट होते, काही ऍड केलेलं नाहीये. फक्त मनापासून प्रेमानं करायचं असतं एखादी गोष्ट. तुझी पुरी शापते. अरे गरम आहे. गरम आहे. भाजला गरम आहे. गरम आहे. ये ना जरा जवळ. बघा कुठे तर आपली पुरी तेल पिली का बघा. एकदम बिगर तेलाची मस्त अशी पुरी झाली. आणि इशूसाठी तर आमच्या स्पेशली अशी बनवली है ना इशू. हे खा. खा. इशूची फ्रेंड आली आहे. इशू खाते आमची मस्त. खायचं चाललंय इशूला. आमच्या फ्रेंड्सनी ना काय बांधले आज. हॅपी फ्रेंडशिप डे इशू. ते बांधा नाही तर न बांधा, मला खायचं नाही. मला खायचंय. हे काय बांधले हे माझ्या हातामध्ये दीदीने बांधले या शनायाच्या फ्रेंड्स. आणि बांधणार कसं? अरे वा स्पेशल बनवलंय. अरे कमी पडलं वाटतं. छोटं पडलं. मानवीला होईल. मानवीला बघ. मानवीला होईल. आता असं ते मानवीला बंद. थोडं वाढव नंतर आता तू थोड्या वेळाने बांधणार. कसं वाटलं इशू तुला? फ्रेंडशिप डेचं कसं वाटलं इशू? तू फ्रेंड बनली. चांगलं वाटलं दीदी. आम्ही आता खाण्याच्या प्रोसेसमध्ये ना त्यामुळे आम्हाला काही सुचत नाहीये. हे शनायाच्या फ्रेंड्स आहेत बघा. तिला फ्रेंडशिप बँड घेऊन आलेत बांधायला. आणि शनायाने हे घरी बनवले. बघू शनायाने तिच्या फ्रेंडसाठी जान बघू जरा थोडस. जान्हवीचं जे काढ आणि मानवी कर. यम कर ना फक्त तिथे. जे वरती यम चिपका आणि मानवीला लाव. बघ तिच्या हातामध्ये बसतंय का ते पहिलं बघ. हा तिला पुरतंय ना. अरे वा. हे खरे फ्रेंड्स बोलायचं जे तिनं स्वतःच कार्ड बनवले बघ. चलो आमच्या पुऱ्या तिकडे वाट बघतायत स्वयंपाक. हे भगवान. आणि माझं फ्रेंडशिप असं चाललंय. माझं फ्रेंडशिप डे विथ माय किचन, विथ माय पुरी, विथ माय भाजी. हे सगळं माझं चाललंय. माझा फ्रेंडशिप डे असा आहे. एक गोष्ट तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसत असेल. आता मी माझे केस वगैरे आज वॉश केले. पण हे हेअर ड्रायर आहे ना तर तो हेअर ड्राय करण्यासाठी नाहीये. आज याचा वापर आम्ही वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत. आणि त्याचा वापर मी नाहीये, माझे मिस्टर करणार आहेत. तर तुम्हाला याचा वापर करायचा आहे. कशाचा? केस सुकवायचे तुझे? माझे केस नाही सुकवायचे. तुम्ही माझे केस नाही सुकवणार. ते त्याच्यामध्ये अडकून काढणार. मला चांगली फुल गॅरंटी आहे. तुम्हाला त्यातलं काही जमत नाहीये. पण तुम्हाला एक काम करायचं आहे की याचा वापर तुम्ही करून आपल्या घराचं थोडंफार क्लिनिंग करायचं. थोडंसं त्याला सांभाळतं. ह्याला ठेवा ना खाली.
मंडळी आमच्या ना इकडे बाल्कनीच्या शेजारीच इकडे हा पॉईंट आहे, त्यामुळे हे इझी पडते आणि याचा वापर गॅलरी क्लिनिंगसाठी करणार आहोत, कारण आमच्याकडे सध्या व्हॅक्यूम क्लीनर वगैरे काहीच गोष्टी नाही आहेत आणि हे आमचे साहेब करणार. बघू कसं तुम्हाला जमतंय का, तरी होतंय का त्याने? नाही बघ पडलं. हो होतंय ना. तुम्हाला त्याचं ते पुढचं हे आणून देऊ का? त्याला लगेच होईल. होतंय क्लिनिंग आहे ना, निघते घाण सगळी एका साईडला बघ ना, तर घाण डोळ्यात उडेल इशू प्लीज. त्याच्या पुढे बघा, ह्याने मला वाटतं ना थोडं कॉन्सन्ट्रेशन होईल त्याच्यावर. शनायचं इकडं कार्ड बनवायचं झालं. आज फ्रेंडशिप डे ना, तर तिच्या फ्रेंडसाठी तिला हे कार्ड बनवायचं आहे. चलो येस, आता होते का बघा. हां होते बघा, ही सगळी घाण निघून जाते. खूप दिवसापासूनचा इंतजार आहे बघा. स्लायडिंगला वरती पण घाण राहिली, ते आपण झाडून पण काढू शकतो, पण हे इथली निघत नाही निघत आहे ना. हे स्लायडिंग एवढं घाण होतात कारण इशू पण छोटे, शनाया पण, आणि ह्याच्या इशूने याच्यामध्ये ना काय ते आपण काय खातो, खजूरच्या बिया टाकले तिथे. हे बघा इकडे एवढी घाण अशी बाहेर निघाली याच्यामधली. ही छोटी छोटी घाण निघत नाही, आपण झाडून वगैरे मी असं क्लीन करते, पण एखाद्या कपड्याने वगैरे काढते, पण ही छोटी घाण आहे ना ते त्याच्यातून निघत नाही. तर यांनी स्लायडिंग बघा चांगल्या केलेत, तरी पण अजून ह्याच्यामध्ये आहे, अजून ही घाण आहे, अजून ही आपल्याला चांगलं क्लीन करावं लागणार आहे. सो अशी घाण उडून गेलेली आहे. हे बघा इकडून थोडं होतंय का काय. एअर ड्रायरनं पूर्ण नाही निघत आहे ना, जे चिपकून बसलेले ना त्याला असं आम्ही अशा पद्धतीने आमचं मेहनत चालू आहे. काय घेतलंय तुम्ही? पुट्टा घेतलाय ना, दाखव. असं पुट्टा घेतलाय, पुट्ट्यानं ते जे जाम झालेली घाण आहे ना ते क्लीन करतात. पण एअर ड्रायर म्हणजे गरीब माणसांसाठी चांगलं आहे ना व्हॅक्यूम क्लीनरपेक्षा. हो कसा चेहरा झालाय, तशी पार्टिकल किती उडतात. तसं आपल्या गॅलरीचं करायचं आहे. मी काय केलं होतं? मला का सांगितलं नाही? काय केलेलं मी? पोळी भाजी केली, पावभाजी सांगते. ओ सॉरी, माझी झोप झाली नाही त्यामुळे माझं असं झालं हे सगळं. पावभाजी मला का सांगितलं नाही? नाही मी पुरी भाजी केलेली. बनवून खाल्ली. नाही पुरी भाजीच केली होती, सगळ्यांनी खाल्लेली आहे. आणि सगळ्यांच्या चक्करमध्ये बघा मला हाताला काय झालं तुम्हाला दाखवते. असं फोड आलाय. मला तेल भाजले सकाळी, आणि जेव्हा तेल भाजलं तेव्हा आमचे साहेब पण नव्हते इथे. इशूनं त्यावेळेस नेमका गोंधळ केलेला आणि खूप चणचणलं. हे ते दुःख कुणाला दिसणार नाहीये, पण ते जाऊ द्या. आज ना एक काम करणार आहे, घरामधली निगेटिव्हिटी पूर्ण काढायचे. खूप कंटाळा येतो काय वस्तू बघून तुम्हाला. लावायचं बघा, हे आम्ही आणलं आहे आमच्या कार्पेट आहे ना, कार्पेट, आणि ते इकडे लावायचे. काय झालं माहिती आहे, इकडच्या गॅलरीमधून ना पूर्ण या साईडवरून पाणी येते आणि पूर्ण गॅलरी ओढली होते. आणि त्यामुळे रात्री आमचे साहेब इशूला घेऊन धमकन रात्री जोरात पडलेले आहेत. हो जी, रात्री पडल्यावर कसं वाटलं जी? तुम्ही एक खोटं बोल. जोरात लागले बरं का. इशूला घेऊन ते एवढ्या जोरात आपटले, आणि त्या आपटण्याच्या आवाजाने इशू जास्त घाबरली. इशूला लागलं किती ते काही समजलं नाही, कारण तिला बोलता येत नाहीये, पण त्या आवाजाने इशू खूप घाबरले. म्हणून मी सांगितलं की आज स्ट्रिक्टली काही जरी आज कार्पेट लागलं गेलं पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट इकडून कुठून समोरून पाणी येत नाही, पण पाणी या साईडवरून येतं. त्यामुळे मी असा विचार करते ते कार्पेट लावायचं, पण कसं लावणार आहेत आमचे साहेब, डोंट नो. हे बघा, हे असा पाऊस येतोय ना, या साईडवरून येतो. आता पाऊस आलाय बघा, आणि गॅलरीमध्ये पाणी येतंय. साहेब लावून घेत आहेत. तुम्ही कसं बांधणार? पण रश्शीने कसं बांधणार? त्याला होल वगैरे मारावं लागते. वन थेंब पण दिसत असते पावसाचे बघा. साहेब पकडून उभा आहेत.
हा पाऊस जाऊन द्या तेव्हा मग बांधा ते. एखादी गोष्ट ना आपल्या करायची मनात नसेल ना आणि ती ती जर कॅन्सल झाली तर त्याची खुशी अप्रतिम असते. जसं की आमच्या साहेबांनी ते, कारण काय झालेलं आहे तुम्हाला सांगते बघा, हे सगळं रोल करून साहेबांनी आमच्या ठेवलं, कारण त्यांना इथे हे पहिलंच लावायचं खूप कंटाळा आलेला आणि ते इथं होत नाहीये आणि हा भाग ना पूर्ण फाटत जातोय. त्यानंतर आम्ही विचार केला की इकडून जर हे इथं लावलं तर इथं आपल्या बेडरूममध्ये जो प्रकाश पडतोय तर तो प्रकाश पडणार नाही आणि व्हिडिओ माझे ना इथेच बनव, मी जास्त करून इकडे बेडरूमच्या या कॉर्नरमध्ये वगैरे बनवते, तर इकडे फोकस नाही येणार कारण इथून डायरेक्ट समोरच आहे ते. त्यामुळे आमचे साहेब अगदी खुश झालेले आहेत, त्यांना या कामाचा खूप कंटाळा आलेला. पण बाकीचे जे छोटी कामं आहेत या मशीनचं काय करायचं हे पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू या मशीनचं काय, तर या मशीनचं काय करणार आहे, काय होतंय का ह्याचं बघून, नाही तर मग ही पण गोष्ट काढायचा माझा विचार आहे. आणि या 2 गोष्टी आहेत ना तर ऑलरेडी हे सगळं देऊन टाकते. मस्त असं गॅलरी मला सजावट करायचं आहे, पावसाचे दिवस आहेत तर या गॅलरीमध्ये ना मस्त झाडं वगैरे लावली छान असं, कारण पावसामुळे ऑलरेडी त्यांना इकडून पाणी पडते आणि काहीच लावायला हरकत नाही आहे. पण ते झाडांसाठी माती कुंड्या सध्या काहीच नाही माझ्याकडे, जेव्हा मी आणेल त्यावेळेस मग ते तुमच्यासोबत शेअर करेन. आणि सध्या या गॅलरीचा असा लुक आहे पण तो इतका सुंदर करेल ना तुम्हाला, त्याचं पूर्ण आपली मॉडिफाईड झालेली गॅलरी मी दाखवणार आहे तुम्हाला लवकरच. तर चला, हे काम इथे स्टॉप झालेलं